शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर महाराष्ट्रातील मोठी धार्मिक संस्थानं. या मंदिरांना दरवर्षी लाखो भक्त भेटी देतात. मात्र यामध्ये आपलं वेगळेपण जपणारं एक संस्थान महाराष्ट्रात आहे. सेवाभाव आणि पारदर्शक कारभारानं देशभरात या संस्थानानं आपलं नाव उंचावलंय. आणि हे संस्थान आहे शेगावचं गजानन महाराज संस्थान. त्यामुळेच आता प्रश्न निर्माण होतो की गजानन महाराज संस्थानाचा इतिहास काय, या संस्थानाची ख्याती कुणामुळे वाढली आहे, हीच माहिती आपण आजच्या या नोटीसच्या व्हिडिओतून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात शेगावचा इतिहास काय ते. प्राचीन काळी शृंग मुनींनी हे गाव वसवल्याची दंतकथा आहे. त्यांच्याच नावावरून याला शृंगाव हे नाव पडलं आणि त्याचा अपभ्रंश होऊन या गावाचं नाव शेगाव झाल्याचं सांगितलं जातं. अजून तर एका कथेनुसार इथं एक प्रसिद्ध शिव मंदिर आहे. त्यानुसार या गावाला शिवगाव म्हटलं जायचं. त्याचाच अपभ्रंश होऊन याचं नाव तयार झालं शेगाव. मात्र आज शेगाव ओळखलं जातं ते संत गजानन महाराज यांच्यामुळे आणि संस्थानाच्या पारदर्शक कारभारामुळे. शेगाव संस्थान कधी अस्तित्वात आलं? संत गजानन महाराज हयात असतानाच शेगावात मंदिराच्या जागी हा मठ तयार झाल्याचं सांगितलं जातं. संस्थानही मूळ कागदपत्रावरून हीच माहिती देतं. 12 नोव्हेंबर 1908 मध्ये 12 विश्वस्तांनी मिळून ही संस्था स्थापन केली. जिथं गजानन महाराज बसायचे त्याच ठिकाणी ते राहिले असं सांगितलं गेलं. त्यानुसार त्याच जागी त्यांच्या निधनानंतर त्यांची समाधी बनवण्यात आली. 12 एप्रिल 1909 मध्ये या संस्थेचं पहिलं कार्यकारी मंडळ स्थापन झालं. गजानन महाराज मंदिराची उभारणी कशी झाली? पहिलं मंदिर हे अतिशय लहान आकारात होतं. वाडेगाव बाळापूर परिसरातून त्यासाठी काळा दगड आणण्यात आला. त्यावर अतिशय सुंदर कलाकुसर करण्यात आली. पूर्ण मंदिराची निर्मिती त्या काळी कैलासवासी किशन मिस्त्री आणि नागपूरच्या खंडू मिस्त्री यांनी केली. संगमरवरी पाषाणात मंदिराचं नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलं. गजानन महाराजांनी घालून दिलेले नियम आजही पाळले जातात. गजानन संस्थेच्या निर्मितीनंतर गजानन महाराजांनीच काही नियम घालून दिले होते. गुरु शिष्य आणि गादीची परंपरा महाराजांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी फक्त सेवेची परंपरा कायम ठेवली. तर दर्शनावेळी कुणीही अंगास स्पर्श करू नये. स्त्रियांनी पश्चिमद्वार तर पुरुषांनी पूर्वदारामधूनच दर्शनास प्रवेश करावा. पैशाला स्पर्श करू नका. पैशाचा संचय होऊ देऊ नका. पाणी पाजण्यास एका सेवकाची नियुक्ती करावी. त्यास 3 रुपये मानधन द्यावे. यासारखे हे 9 नियम होते. शिवशंकर पाटलांच्या कार्यकाळात संस्थानला प्रसिद्धी. पारदर्शक कारभार हे शेगाव संस्थानचं वैशिष्ट्य मानलं जातं. संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं 7 ऑगस्टला आजारपणानं निधन झालं. मात्र शिवशंकर पाटील यांनी संस्थानला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. 1962 मध्ये ते संस्थानवर विश्वस्त म्हणून काम पाहू लागले. 1990 पर्यंत म्हणजेच तब्बल 40 वर्ष ते संस्थानचे अध्यक्ष होते. हेच नाही तर 1976 ते 1980 या काळात ते शेगावचे नगराध्यक्षही राहिले. मात्र एवढं सगळं पुढ्यात मांडलं असतानाही त्यांनी स्वार्थ आणि लालच जवळ येऊ दिला नाही. हिशोबाला पक्क्या असणाऱ्या शिवशंकर भाऊंनी संस्थानचा कारभार काटेकोरपणे केला. संस्थानचं नाव कुठंही खराब होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही याची सगळी काळजी त्यांनी घेतली. त्यामुळेच आज शेगाव संस्थानचा वटवृक्ष जोमानं फुललाय. तर कशी वाटली ही माहिती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.